सार्थ श्री दासबोध दशक 20 समास 8 देह क्षेत्र निरूपण. श्रीराम विधी प्रपंच तरु वाढला, वाढता वाढता विस्तीर्ण झाला, फळेता विश्रांती पावला बहुता गुणी. नाना फळे रसाळे लागली, नाना जिनसी गोडी साली, गोडी पहावया निर्माण गेली नाना शरीरे. निर्माण झाले उत्तम विषय शरीरे विणभोगिताने, म्हणून निर्मिला उपाये नाना शरीरे. ज्ञानेंद्रिये निर्माण केली भिन्न भिन्न, गुणाची निर्मिली एका शरीरासी लागली परिवेगळा. श्रोत्रेंद्रिय शब्द पडिला तयाचा भेद पाहिजे कळला, सा उपाय निर्माण केला इंद्रियामध्ये. त्वचेंद्रिये शीतोष्ण भासे, चक्षु इंद्रिये सकळ दिसे, इंद्रियामध्ये गुणैसे वेगळा. जिव्हेमध्ये रस चाखणे, घ्राणामध्ये परिमळ घेणे, इंद्रियामध्ये वेगळाल्या गुणे भेद केले. वायो पंचकी अंतःकरण पंचक मिसळोनी फिरे निशंक, ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये सकळिक सावकाश पाहे. कर्मेंद्रिये लागवेगी जीव भोगी विषया लागी, ऐसा हा उपाय जगीश्वरे केला. विषय निर्माण झाले बरवे शरीरे विण, कैसे भोगावे नाना शरीराचे गोवे या कारणे. अस्थिमांशांचे शरीर तयामध्ये गुणप्रकार, शरीरासारखे यंत्र आणिक नाही. ऐसी शरीरे निर्माण केली विषय भोगे वाढविली, लहान थोर निर्माण झाली येणे प्रकार. अस्थिमांशांची शरीरे निर्माण केली जगदेश्वरे, विवेके गुणविचारे करूनी. अस्थिमांशांचा पुतळा जेणे ज्ञाने सकळ कळा, शरीर भेद वेगळा ठाई ठाई. तो भेद कार्या कारण तयाचा उदंड आहे गुण, सकळ तीक्ष्ण बुद्धी विण काय कळे. सकळ करणे ईश्वराला म्हणून भेद निर्माण झाला, ऊर्ध्वमुख होता भेदाला ठाव कैच. सृष्टी करणी आगत्य भेद, सवारे सहजचे अभेद, भेद भेदा संवाद माया गुणे. मायेमध्ये अंतरात्मा नकळे तयाचा महिमा, झाला चतुर्मुख ब्रह्मा तोही संदेही पडे. पिळ पेच कडो विकडी तर्क तीक्ष्ण घडीने घडी, मनासी होये तातडी विवरण करिता. आत्मत्वे लागते सकळ काही, निरंजनिते काहीच नाही, एकांत काळी समजून पाही म्हणजे बरी. देहे सामर्थ्यानुसार सकळ करी जगदेश्वर, थोर सामर्थ्य अवतार बोलिजे. शेष कुर्म वराह झाले, जेवढे देहे विशाळ धरिले, तेणे करिता रचना चाले सकळ सृष्टीची. ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लाविले, दुकटा करवी सूत्र केले अगाध पाणी. पर्वतायसे ढग उचलिती, सूर्यबिंबासे आच्छादिती, तेथे सवेची वायूची गती प्रगट होय. झिडका झिडकू धावे वारा, जैसा काळाचा मणियारा, ढग मारुनी दिनकरा मोकळे. बैसती विजांचे तडाखे, प्राणी मात्र उचिता धाके, गगन ककड कडगुण तडके स्थळावळी. एहलोकासी एक वर्म केले, महद्भूते महद्भूत आळिले, सकळा समभागे चालिले सृष्टी रचनेस. ऐसे अनंत भेद आत्मयाचे सकळ जाणती, ऐसे कैसे विवरता विवरता मनाचे फडके होते. ऐसी माझी उपासना उपासकी आणावी मना, गाध महिमा चतुरानना काय कळे. आवाहन विसर्जन हेची भजनाचे लक्षण, सकळ जाणती सज्जन मी काय सांगू. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहक्षेत्र निरूपण नाम समास 8. श्रीराम 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 श्रीराम.